साताऱ्याच्या नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंना भुजबळांनी केलं अभिवादन। भुजबळांनी अभिवादन केल्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत शुद्धीकरण करण्यात आलं। नागपुरातील संविधान चौकामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। पेन्शन मानधनामध्ये वाढ, आरोग्याच्या रजा या मागणीसाठी आंदोलन। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा पवित्रा। सोलापुरात अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलेंचा जयंती उत्सव। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे ही कार्यक्रमाला उपस्थित। अंगणवाडी सेविका सावित्रीबाईंच्या चेहऱ्याचे मास्क घालून उपस्थित। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये अंगणवाडी सेविकांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट। सेविकांची सुळेंसोबत मागण्यांसंदर्भात चर्चा। सुळेंसमोर अंगणवाडी सेविकांना अश्रू अनावर। लातूरच्या अहमदपूरमध्ये वाहन चालक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत नवीन कायद्याचा निषेध। लातूर नांदेड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी। अर्बन बँक बचाव समितीच्या वतीनं नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको। अर्बन बँकेमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळण्याची मागणी। बँकेत अनेक फेऱ्या मारूनही ठेवी मिळत नसल्यानं ठेवीदार हवालदिल। अमरावतीमध्ये काही वाहन चालकांचा संप सुरू। जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहन चालकांचा मोर्चा। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। लातूरच्या रेणापूरमध्ये सोयाबीन बाजारात आणताना शेतकऱ्याचा टेम्पो आरटीओनं पकडला। संतप्त शेतकऱ्यांना रस्त्यावर उधळले सोयाबीन। घोषणाबाजी करत आरटीओचा केला निषेध। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको। कापूस रस्त्यावर फेकत शेतकरी आक्रमक। नाफेडमार्फत खरेदी न मिळाल्यास गावबंदीचा इशारा। राजाराम कारखान्याच्या संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। सतेज पाटील गटाच्या 23 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। अहमदनगर लातूरच्या भातांगळीमध्ये अवैध दारू विक्री विरोधात महिलांचं आंदोलन। अवैध दारू विकणाऱ्यांच्या घरासमोर महिला आक्रमक आंदोलन केलेलं आहे। महिला आक्रमक झाल्यानंतर ग्रामपंचायतीनं दारूबंदीचा ठराव घेतलेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये आढळल्या 1572 कुणबी नोंदी तर 1733 प्रमाणपत्रांचं वाटप। कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची 77 गावांमध्ये मोहीम सुरू। धाराशिव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड। गाडीच्या काचा आणि इतर वस्तूंची दगडानं तोडफोड, कारण अस्पष्ट। लातूर टेंभुर्णे रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले। मंत्री संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार आणि विक्रम काळेने घेतली अजित पवारांची भेट। तातडीनं रस्त्याचं काम पूर्ण करण्याची केली मागणी। साताऱ्याच्या नायगावमध्ये सावित्रीबाईंच्या जन्मवाड्यापासून दिंडी। सावित्रीबाईंच्या जीवनपटाचं देखाव्यातून सादरीकरण। शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग। रेशन धान्य दुकानदारांच्या बेमुदत संपाचा आजचा 3रा दिवस। संपामुळे कोल्हापुरातील रेशन वितरण व्यवस्था ठप्प। 900 टनहून अधिकचा धान्य साठा पडून। परभणीमध्ये पोलीस पाटलांच्या रिक्त जागेसाठी आरक्षण सोडत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 55 पोलीस पाटलांसाठी गावनिहाय पदभरतीचा आरक्षण निषेध। ठाणे रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार। पाईपलाईनच्या दुरुस्ती देखभालीसाठी पाणी पुरवठा बंद। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं आवाहन। पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। कंपन्यांच्या खराब पाण्यामुळे नदीत फेसाचं पाणी। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये कोरोना काळातील नागरिकांवरील गुन्हे मागे। 250हून अधिक नागरिकांना दिलासा। मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश। बीड जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस वर्धापन सप्ताहाचं आयोजन। सप्ताहाचं आज रॅली काढत उद्घाटन करण्यात आलंय। 8 दिवसीय सप्ताहामध्ये नागरिकांना विविध विषयांवर जनजागृती केली जाणार आहे। अमरावती शहरातील 1914 स्वस्त धान्य दुकानांना टाळं। स्वस्त धान्य आणि केरोसिन वेलफेअर संघाच्या बेमुदत संपाचा सर्वसामान्यांना फटका। नाशिकमध्ये वनविभागाविरोधात मनसेचं गस्त आंदोलन। जय भवानी रोड परिसरामध्ये बिबट्याचा वावर। वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा मनसेचा आरोप। सांगली पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांची औषध खरेदी रखडली। अधिकाऱ्यांमध्ये एकमत नसल्यानं औषध खरेदी रखडल्याचा आरोप। सोलापूरच्या माढा तालुक्यातील वडाचीवाडी गावाजवळील पुलाचं काम 1 वर्षांपासून रखडलं। धुळीने वाहन चालक त्रस्त। पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। अहमदनगरमध्ये कांदा लसणीला स्थानिक मजूर मिळत नाही। परिणामी दुसऱ्या जिल्ह्यातील मजुरांकडून कांदा काढणी सुरू।
नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, टँकरच्या सहाय्यानं विहिरीमध्ये पाणी टाकून कांदा पीक जगवण्याची वेळ, कांद्याच्या उत्पादनामध्ये खर्चात वाढ होण्याची शक्यता. 7 जानेवारीला नांदेडच्या नरशीमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा, हिंगोली जिल्ह्यातून 10,000 ओबीसी बांधव सभेसाठी जाणार, ओबीसी नेते ॲडव्होकेट रवी शिंदेंची मागणी. सोलापुरात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय सुरू, लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाची स्थापना. जळगावमध्ये मिरचीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, हवामानामध्ये बदल झाल्यानं मिरचीवर परिणाम, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. वाशिममध्ये हरभऱ्याला बदलत्या वातावरणाचा फटका, हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव, नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत. नांदेडमध्ये टरबूज लागवडीला सुरुवात, थंडीमुळे फळ पिकांना पोषक वातावरण असल्यामुळे टरबूज लागवडीचं क्षेत्र वाढणार. परभणीमध्ये गहू पीक भिजवण्याच्या वेळी विजेचा लपंडाव, अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी संतापले. वाशिम जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, कापसाची दुबार वेचणी न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. पुण्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीमध्ये 11% घट, यंदा डिसेंबर अखेर 48.65 लाख हेक्टरवर पेरणी, अपुरा पाऊस पडल्यानं पेरण्या कमी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल. नांदेडमध्ये ऊस काढणीला सुरुवात, प्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा. पुण्याच्या भोरमधील उतरोली कुंभारवाड्यामध्ये सुगडी बनवण्याची लगबग, संक्रांतीसाठी वापरणाऱ्या सुगडी बनवण्यास कुंभार दंग. संभाजीनगरमधून सर्वाधिक प्रवाशांचा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास, जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा 100% प्रतिसाद. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये 8 महिन्याच्या बाळाला सोडून महिलेचं पलायन, औषध आणायला जात असल्याचं सांगत काढला पळ, सीसीटीव्हीच्या सहाय्यानं महिलेचा शोध सुरू करण्यात आला. नांदेडच्या बोरीमधील महादेव मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम सुरू, तीर्थक्षेत्र विकास निधीतून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर. वाशिममध्ये रायझिंग डे सप्ताहाच्या निमित्तानं शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना शस्त्र आणि बॉम्ब शोधक पथक प्रणालीची माहिती दिली जाते.